हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आता बरेच दिवस झालं हा ड्रेस आहे ना, जी तुम्हाला पिशवी दाखवली, तर तो माझा ड्रेस आहे। फुल स्लीव्ज होती त्याची, तर मला फुल स्लीवचे ड्रेस जास्त आवडत नाहीत, म्हणून म्हटलं आता हे कट करून टाकावं। तर मी आज या ड्रेसचे स्लीव्ज कट करणार आहे। आणि परवाच नवीन तांदूळ आणलेलं, त्याची बॅगसुद्धा होती। आणि एक ड्रेस होता तो जरासं म्हणजे जास्त जुना झालेला, पण मजबूत होता तसा तो, जरासा पुढं जरा फाटलेला, त्यामुळे मी सगळाच फाडून टाकला। आणि पाठीमागचा जो पार्ट आहे ना, तर ते असं टाकाऊपासून टिकाऊ छान अशी टिफिन बॅग शिवणार आहे मी आज। तर इथं बघा, हा ड्रेस मी मुद्दाम फाडलेला आहे। तर तो काळ्या कलरचा ड्रेस आहे ना, तर फक्त 1-2 वेळाच मी घातलेला। परवा पुरणपोळीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात सुद्धा तुम्ही हा ड्रेस बघू शकताय। फक्त शिवल्यानंतर 1 ते 2 वेळा घातला असेल, तसाच पडून होता। मग म्हटलं शेवटी वेळ आहे तर ते स्लीव्ज कटच करून टाकूया। तर मी तर बघा स्लीव्ज कट करून टाकलेत, पण कापड इतकं छान आणि इतकं मला काळ्या कलरचं कापड आवडतं ना, ते टाकून पण द्यावंसं नको वाटतं, म्हणजे अजिबात टाकून द्यायला नको वाटतं। म्हणून मी त्याचे जे मला पाहिजे होते स्लीव्ज तर तेवढेच ठेवले, तर बाकीचं आहे ना तर ते कट करून टाकलेलं आहे। आणि उसवून असे 2 पार्ट तयार केलेत त्याचे। आणि खूप छान अशी बॅग होते, एकदम मजबूत होते, टिकायला ही खूप छान, म्हणजे टिकायलाही खूप छान होते ती। तर आणि दिसायलाही छानच होणार आहे, काळ्या कलरचं कापड आहे आणि मळखपाऊ आहे, म्हटलं काहीतरी यूज करावा। आणि ह्याच्या अगोदरसुद्धा मी भरपूर अशा बॅग शिवलेल्या आहेत। तर मला असं मॅचिंग शिवायला फार आवडतं, कारण मी ह्याच्या अगोदरसुद्धा भरपूर असे ड्रेस वगैरे शिवले। तर मला आणि स्वराला सेम टू सेम असं मॅचिंग, मी आणतानाच 2-2.5 मीटर कापड आणलं ना, तर वाचवून त्यात मला ड्रेस शिवायची, त्याच्यानंतर स्वराला सुद्धा शिवायची। बरेच फोटोसुद्धा आहेत आमचे मॅचिंग ड्रेसवरचे। तर असं काहीतरी शिवायला, असं कापड चांगलं असलं ना तर टाकून द्यायला आवडत नाही अजिबात। आणि ब्लाऊज वगैरे शिवते ना, तर ब्लाऊजचे किंवा ड्रेसचे इतके तुकडे असे भरपूर साठवून ठेवलेत चांगले, पण वेळच मिळत नाही शिवायला। पण याच्या अगोदर जे काही यूट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदर मी अशा भरपूर पर्स शिवल्या आहेत, आणि पाहुण्यांना वगैरे पण अशा दिलेल्या आहेत, गिफ्ट वगैरे पण दिलेले आहेत पर्स। तर छान हे प्लॅस्टिकचं जे काही कागद आहे ना, तर तांदळाचा, तर तो एकदम छान होता, मजबूत होता। आणि बरोबर जे स्लीव्ज कट केलेत ना, तर त्याच्याच लांबीला वगैरे तेवढ्याच साईजचा होता। तर मी असे 2 पार्ट कट करून घेतलेत। आणि आतला अस्तर लावायचं होतं ना, तर म्हटलं अस्तर लावलं नाही तरी चाललं असतं, पण आता आहे कापड म्हटल्यानंतर काहीतरी यूज करावं म्हटलं। तर तो ड्रेस फाडलेला होता ना, तर तो घेतलेला आहे, आणि त्याच्या साईजनी जे काही आपलं प्लॅस्टिक होतं ना, तर त्याच्या साईडनी कट करून घेतलेलं आहे, म्हणजे अस्तर पण होईल आणि सगळंच होईल। तर हा बेल्ट घेतलेला आहे बघा मी, हा बेल्टसुद्धा पॅन्टचा बेल्ट आहे, आणि जो काळा कलरचा आहे ना, तर तो बॅगचा आहे। आणि पण पांढरा बेल्ट आहे, तो वरच्या ड्रेसला परफेक्ट मॅचिंग होत होता। तर जुने पॅन्टचे बेल्ट वगैरे असतात, खराब झालेले असतात किंवा ते बसत नसतात, तर ते सुद्धा बॅगला कुठेतरी यूज करता येतील, म्हणून मी असे भरपूर साठवून ठेवायचे। असं टाकून द्यायला अजिबात आवडत नाही, तर ते उसवून काढलेलं आहे बघा। आणि किती डिझाईन छान होती, त्यामुळे हा बेल्ट मी ठेवलेला। तर मस्तपैकी आज आपण हा बेल्ट असं लावणार आहे बॅगला, आणि एकदम परफेक्ट मॅचिंगसुद्धा आहे। विकतच्या बॅगपेक्षा आपण घरी शिवलेल्या बॅग वगैरे किती मजबूत असतात बघा, शिलाई वगैरे पण आपली बारीक असते, त्यामुळे भरपूर दिवस अशा टिकतात। आणि छान असं टाकाऊपासून टिकाऊ अशी बॅग आपली आज तयार होणार आहे, आणि एकदम मस्त होणार आहे, आणि मजबूतसुद्धा होणार आहे। तर मी याचा सेंटर आहे ना, तर तो काढून घेते। आतल्या साईडनी अस्तर लावलेलं आहे, वरच्या साईडनी जे आपल्याला कापड आहे ना ड्रेसचं, तर ते लावलेलं आहे। आणि वरच्या साईडनी आपण आता बॅगला आपण बंद लावतो, त्याच्यासाठी मी सेंटर काढून दोन्ही साईडला 1.5 इंचावरती आहे ना, तर ते बेल्ट लावून घेणार आहे। आणि हे सगळे आहेत ना बेल्ट मी गॅसवरती हे करून घेतलेले आहेत, थोडेसे जाळून घ्यायचे, कारण मग त्याचे धागे वगैरे निघत नाहीत। तर गॅसवरती थोडंसं त्याला जाळलं ना, तर एक साईडनी थोडं हे कट करून घ्यायचं, ते जाळून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर मग ते एकमेकांना चिकटलं जातं व्यवस्थित। त्यामुळे ते साईडचे जे काही धागे वगैरे आहेत ना, तर ते निघत नाहीत किंवा अजिबात खराब होत नाहीत बेल्ट लवकर। तर वरच्या साईडने हे बेल्ट लावून घेतलेले आहे, आणि जे काही ब्लॅक कलरचे बेल्ट आहेत ना, तर ते त्याच्यावरून लावते। थोडीशी डिझाईन करावी म्हटलं, छान दिसतंय, दिसायला भारी दिसतंय। तर इथं दोन्ही बेल्ट असे लावून घेतलेले आहेत। तर एकदम सोप्या पद्धतीने ही बॅग दाखवली, अगदी मेजरमेंट वगैरे काहीच नाही आहे, जेवढा आपल्याला शेपमध्ये आकार होता कट केलेला आहे त्या शेपमध्ये जशी बॅग शिवलेली आहे। तर 4 साईडने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आता, आणि एकदम सोपी पद्धत आहे, म्हणजे अशी कुणाला पण बघितल्यानंतर लगेच शिवता येईल अशी बॅग आहे ही, आणि जास्त काही अवघड नाही आहे। तर हे सगळी बॅग आहे ना, तर मी 4 साईडने शिवून घेते आता। आणि खालच्या साईडनी फक्त 1-1 इंचाचा बॉक्स करून आहे ना,
तर ते व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण बॉक्स तयार होतो खालच्या साईडला. फक्त 1-1 इंचचं स्क्वेअर करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ते कट करून नंतर फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं हे खालच्या साईडला बॉक्स तयार होतो आणि दिसायलाही छान दिसते बॅग. अशी जर शिवली ना तर एकदम प्लेनच वाटते, बॉक्स वगैरे असं काही वाटत नाही. तर इथं मी 1-1 इंचावरती कट करून घेते आणि शिवून घेते फोल्ड करून. जर का तुमच्याकडे सुद्धा असे ड्रेस वगैरे असतील किंवा खराब झालेले नसतील किंवा तुम्हाला आवडत नसतील तर त्या ड्रेसचा असा वापर करून छान छान तुम्ही टिफिन बॅग वगैरे सुद्धा बनवू शकता आणि त्या आपल्याला भरपूर दिवस अशा टिकतात आणि मस्तही वाटतात. आणि आपण काहीतरी केले याचा आनंद हा वेगळाच असतो आपल्या कपड्यापासून. आणि आपण एवढाही कपडा टाकून देत नाही याचा आनंद आपल्याला असतो. आणि ती वस्तू बघितल्यानंतर सारखं लक्षात येतं की ही आपण तयार केलेली आहे, त्याचाही आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे असे छान छान जे काही बॅगला वगैरे असे कपडे म्हणजे चांगले चांगले असतात ना, तर अशा बॅग पण शिवू शकता तुम्ही किंवा छोट्याही बॅग वगैरे शिवू शकता. तर छान असा उपयोग करून इथं मी स्लीव्ज अगदी लॉंग स्लीव्जपासूनच आहे ना तर कट करून एवढी छान अशी बॅग शिवलेली आहेत. आणि एकदम टिफिनला वगैरे पण आपण जे काही दवाखान्यात डबे वगैरे द्यायचे असतात ना, कोण आपले पाहुणे वगैरे ॲडमिट झाले वगैरे, तर त्यांच्यासाठी छान आहे. अगदी एक बॉटल आणि डब्बा वगैरे व्यवस्थित बसू शकतो. इथं अजिबात मेजरमेंट घेतलेलंच नाही आहे मी, अशी शिवले आहे अंदाज. तर तुम्ही मेजरमेंट वगैरे घेऊन थोडंसं शिवली ना तरीसुद्धा छान होईल ही बॅग. तर इथं बघा मी तो ड्रेस घातलेला आहे आणि ड्रेसचे स्लीव्ज कट केले आहेत आणि त्याच्यापासून बॅग शिवलेली दिसत असेल तुम्हाला. तर याच्या अगोदरसुद्धा मी भरपूर अशा टिफिन बॅग शिवलेल्या आहेत आणि सगळ्या म्हणजे पाहुण्यांच्या मुलांना वगैरे पण दिलेले आहेत मी टिफिन बॅग. अजूनसुद्धा आठवण करतात की तुमची पर्स बॅग माझ्याकडे आहे म्हणून. तर ही सुद्धा आता मी शिवले माझ्या स्लीव्जमधून कट करून, जेवढं काही छोटंसं कापड असेल ना तर त्याच्यापासून शिवलेले आहे. हाईटला जास्त झाले त्यामुळे डब्बा वगैरे अगदी व्यवस्थित बसतो ह्याच्यामध्ये. तर ही बॅग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अजून एक भाजीसाठी मला बॅग शिवायची होती तर ती सुद्धा शिवलेली आहे, कारण कापड तर जो खूप छान आहे आणि आणून 1-2-3 वर्ष झालं असेल कापड तसंच ठेवलं होतं आणि परवा असंच पसारामध्ये ते कापड आठवलं मला आणि ही बॅग शिवायच्या अगोदरच ती बॅग मी शिवलेली. त्याचंही थोडंसं दाखवते. कापड किती छान आहे बघा वेल्वेटचं. अगदी जुनी होईल पण कलर ह्याच्यातला अजिबात जाणार नाही. एकदम कलरफुल असं कापड खूप सुंदर होतं आणि तेवढाच तुकडा दिसला. तर त्याच्यापासून सुद्धा मी भाजीला नेण्यासाठी अशी बॅग छान शिवलेली आहे. मस्त आहे बॅग ही. कलर वगैरे पण किती छान आहे बघू शकता येतो तुम्ही. तर असं बॉक्स वगैरे करून राऊंड शेपमध्ये थोडंसं वेगळी शिवले, कारण भाजी वगैरे जास्त बसायला पाहिजे त्याच्यामध्ये किंवा बाजारसाठी वगैरे सुद्धा तुम्ही अशी बॅग वापरू शकता. तर ही सुद्धा बॅग खूप छान झालेली आहे आणि बरेच दिवस टिकतात. आणि लेदरच्या पर्स वगैरे पण अशा भरपूर काही काही शिवलेलं आहे. आता थोडंसं जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे शिवणं होत नाही, कारण भरपूर असं शिवलेलं आहेत पर्स अजूनसुद्धा आहेत माझ्याकडे. आणि हे बघा चिंचोके, कारण बरेच दिवसाची लहानपणाची ही आठवण असते आपल्याकडं. अशा काही आपण गोष्टी भरपूर खाल्लेल्या असतात. आणि परवाच आम्ही फिरायला गेलो होतो, तिथं चिंचेचं झाड दिसलं तर आम्हाला चिंचा खाली पडलेल्या सापडल्या. त्या घरी आणल्या आणि घरी आणून त्याच्यातली चिंच वगैरे ना तर ती काढून मीठ वगैरे लावून ठेवलं आणि चिंचोके तसेच राहिले होते. म्हटलं ते थोडंसं भाजून खावं आता, कारण लहानपणी खाल्लेले भरपूर चिंचोके पण आता भाजलं वगैरे खायच्या नादामध्ये एक चिंचोका खाल्ला आणि जरासा दाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो खाल्ला आणि ते जे काही कॅप वगैरे असते किंवा ते सिमेंट भरलेलं होतं तर ते सगळं निघून गेलेलं आहे. परत आता दाताची ट्रीटमेंट घ्यायला जावं लागणार आहे मला, कारण एकदम घट्ट चिंचोके असतात आणि असे वटाणे वगैरे पण खायची खूप आवड आहे मला. तर एक चिंचोका बघा मला कितीला पडला. आता दवाखान्यात जायचं, त्याची ट्रीटमेंट घ्यायची, जवळजवळ 4-5 हजार तरी सहज जाणार आहेत आता, कारण पहिल्यासारखे दिवस आता राहिलेले नाहीत. पहिला कसं आपण खायचं वगैरे काही वाटायचं नाही. तर तोपर्यंत इकडं आदित्य गेलेला मामाच्या गावी, तर मामाने इथं छान असं शेतातला भाजीपाला दिला आहे मला. तर प्रत्येक वेळेसच ते आंब्याच्या सीझनमध्ये आंबे देतात, द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्ष देतात आणि भाजीपाला वगैरे असं काय असेल ना तर ते देतात. तर काकड्या वगैरे बघा किती छान आहे.
तर इथे गवारीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, हुलक्याच्या शेंगा, वाटाणा, भेंडी आणि सगळे एकत्र असं घालून सगळ्या शेतातल्या ज्या काही भाज्या आहेत ना तर इथे दिलेल्या आहेत. तर ते आता माझं आणि अर्चनाचं काम चालू आहे वेगळं वेगळं करून ठेवायचं. तर सगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत ना तर ते आता मी वेगवेगळ्या काढून ठेवणार आहे आणि थोड्याफार निवडून वगैरे पण ठेवणार आहे. आणि शेतातला भाजीपाला असलं की किती भारी वाटतं बघा, आणि एकदम फ्रेश ताजा ताजा असतो, पाणी वगैरे मारलेलं नसतं. तर चवीलाही खूप छान लागतो हा भाजीपाला शेतामधला. तर असं मामाने दिलेत. काकड्या वगैरे पण किती छान आहेत बघा. आणि आपण बाजारात गेलं की एवढ्याशा काकड्या अर्धा किलो किंवा 1 किलो आणल्या तर त्या काही पुरत पण नाहीत आणि दिसायला पण एवढ्याशा दिसतात. घरचा भाजीपाला तो घरचा भाजीपालाच आणि चवीलाही छान लागतो आणि पुरवठी पण येतात. तर छान असं आता भाज्या वगैरे निवडून आम्ही आता ह्यातला दररोज एक एक करणार आहे. आणि काकड्यांची कोशिंबीर वगैरे करणार आहे आणि वाटाणा वगैरे पण भरपूर आहे. तर एका दिवशी पावभाजी वगैरे पण असं करावं म्हणतोय, असंच आमचं बोलणं चाललेलं. आता ह्या भाजीचं हे करूया, त्या भाजीचं ते करूया. तर चाललंय आता कोशिंबीर वगैरे करायचं असं प्लॅनिंग चाललंय. तर काकड्या बघत असाल तर किती छान आहेत बघा, लांब लचक आणि कोवळ्या हिरव्यागार आहेत अशा. जास्त असं काही सुकलेला वगैरे तर नाहीत, आपल्याला बाजारमध्ये सगळं सुकलेलाच भाजीपाला मिळतो, जास्त फ्रेश असं तोडून आणलेलं असं भेटत नाही. तर आमचं भाजीपाला निवडायचं इथं काम चालू आहे. आणि हा होता आजचा व्हिडिओ. 2-3 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला एकत्र येत आहेत. तर ही पण भाजी आता आम्ही निवडून वगैरे ठेवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.